पूजा वगैरे झाली मस्तपैकी, फुलं भेटली आणि एकच फुल मला ह्याचं भेटलं जे जास्वंतीचं, बाकीची पांढरी फुलं भेटली होती. आणि आपला जो सोनचाफा आहे त्या सोनचाफ्याला पण 2 फुलं लागली होती. तर स्वामींना वाहिलेला आहे पण कळ्या तुटत होत्या, म्हणजे फुल जास्त उमललं ना म्हणून कळ्या तुटत होत्या. पितांबरी संपलेली आहे तर म्हटलं पितांबरी आणायला सांगावं रोहनला. तर रोहन गेलाय थोडंसं बाहेर, घरातली कामं चालू आहेत. कपडे आणून पोरांची इथं टाकलेली आहेत, कारण आहे ना पाऊस टिपका चालू आहे सारखा. खाऊ संपलाय ह्याच्यातला, म्हणजे आहे खाऊसाठी तर येतेच, आपल्या महिन्याला ताई पाठवतात. आणि हे बनवलं आहे मी मिरचीचा माझ्यासाठी खरडा. ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत कमी तिखट मिरच्या, देठ अजिबात काढायची नाही मिरच्यांची, लसूण, जिरं आणि थोडेसे शेंगदाणे. शेंगदाणे मी खातच नाही बिलकुल, पण काय होतं रोहितला अशी चटणी केलेली आवडती, मग थोडंसं बाजूला करून आपण पण खायचं. आणि रोहित आणि मी, रोहनला अजिबात तिखट चालत नाही, म्हणजे तो तिखटासाठी खूप हे करतो. तर मस्तपैकी असा हा खरडा बनवलेला आहे. अजून ह्याला मला बनवायचं आहे. तर ह्याला आपण आहे ना तांब्याने घसरायचं. हा जो तांब्या आहे त्या तांब्याने घसरायचं, छान असं पुसून घेतलं ह्याला. आणि आता मला माहिती नाही असं घसरायला येईल का नाही, पण हे असं घसरतात आणि मी तसंच घसरून नेहमी चटणी करते खरडा. चांगल्या मिरच्या हे होऊन जातात. आणि देठं न काढण्याचं कारण म्हणजे देठ कधीच मिरचीचं काढून खरडा करायचा नाही, देठं ठेवून खरडा करायचा आणि तो खरडा खाऊन बघायचा, खरंच खूपच चवदार लागतो. तर हा खरड्याचा बेत. आणि थोडंसं तवा पण गरम आहे, थोडंसं गार, गरम गरम तव्यातच वाटायला पाहिजे, पण थोडंसं गार होऊ देते. हे आहे आलं, तर हे नवीन आलं आहे आणि ह्याची मला पेस्ट करायची आहे. तर पेस्ट करून एका डब्यात भरून मी नेहमी ठेवते, कारण सकाळच्या काहीमध्ये होत नाही म्हणून. तर आलं आपल्या इकडं भिजते थोडंसं पाण्यामध्ये. थोडंसं काम पडलेलं आहे इकडचं, बाकीचं काम झालेलं आहे. आज आजी लोकांना मी केलेली आहे खिचडी. आज वडापावचा वगैरे नाश्ता आहे आणि वडापाव आणायला गेलाय. कोण गेले वडापाव आणायला? दादा गेलेत. इकडचं थोडंसं आवरून घेतलं, खूपच असा पसारा पडला होता. पिठाची गिरणी आज बिन लावायची थोडीशी, गव्हाचं दळण दळून करून घ्यायचे मला ह्याच्यावरती. आणि लालू बसलेला आहे इतर रंजनाताईपाशी. झोपलाय. मग दादाची वाट बघताय? दादा आता गेले. काय मग काय आणायला गेलं दादा? वडापाव खायचा गरम 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 गरम. आणि बाहेर काय म्हणते पाऊस? पाऊस आहे, कमी जास्त आहे. डोक्याला बांधू नको म्हणून सांगितलेलं आहे. आता तुला पाहुणे आले थोडस. हा, पाहुणे आले ना तरच डोक्याला बांधायचं. आणि पाहुणे नसले आपल्या घरात फिरत असताना डोक्याला बांधायचं नाही. डोक्याला जरा गरम गरम. आता बरं आहे, हलकं हलकं वाटतंय. छान वाटते. आता आली थोडी केस, आजच आरशात बघितलं मी. आज आरशात बघितलं तू? आताच बघितलं मी आरशात. हा का? हो. बरं, रंजनाताईने आरशात बघितले आज. हो. आणि हळदी कुंकू बी लावले मॅडम. छान पूजा करताना. तुला रोजच लावावी लागते होय का? लावते पूजा पाठ रोजच करावी लागते, दररोज असते. लुसू लुसू तुला पण लावलेलं दाखव. तुला पण लावलं होतं. मावशी म्हणली लुसूला पण लावत जावं आई, लुसू रागावते तुमच्यावर नाही का. आज इकडं पाठ केले, तिकडं तोंड केले. थोडासा उघडलाय पाऊस आता, बुरबुरी आली होती. आणि कपडे आमचे वाळतायत, आत बाहेर करतोय बघा. म्हणलं का आमचा दादा आला म्हणून लगेच आणला दादानी वडापाव. घ्या कलावती, चला आलाच दादा वडापाव घेऊन. हा हे बघा, आला की बाई तुमचा दादा. हा हा दादा सध्या तू गेल्यापासून इथंच आहेत ते, माहितीये का. मग आता टोपल्यात काढा पटापट आणि वरती घेऊन लगेच चला. काय झालंय? कुठं कुठं फिरून आला? कसं बघायला लागलं? दादाची पावलं, आवाज आला ना पावलांचा म्हणून. दादा थँक्यू.
वडापाव दिल्याबद्दल थँक्यू दादा. ह्याच्यामध्ये काढा ताटामध्ये, पाणी सुटतं ना, गरम आहे एकदम. हा काढ. गरम गरम आणलं काजी लोकांना. हा ना, बघा गरम काढलेली गरम गरम गरम. आता पाऊस वगैरे पडताना एकदम थंड असं वातावरण, गरम गरम खायला छान वाटतं. अरे बापरे, मग तुम्ही खाणार आहो का? मला म्हणजे बाहेरचं मी जास्त खातच नाही. खावा की आजच्या दिवस. हो दादा, आपण सगळे काढा. दादा असा माणूस आहे, दादा गोड खात नाही, दादा बाहेरचं खात नाही. हा? अजिबात दोघही खात नाहीत. काढून घे कला रंजना ताई, टोपल्यात वत 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 वत. आताच भरलेले आहेत, गरम आहेत. पोळायलेत का? नाही, मिरची काढत होते साईडला. हा, मिरची काढ ना मग एक साईडला. आमच्याकडे एक ताई आल्या होत्या आज आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना वडापावचा नाश्ता द्या म्हणून. आणि मग रोहनने काय केलं, इथंच कोलोडीमध्ये ऑर्डर दिली होती वडापावसाठी. आणि मग ते म्हटले एकदम एवढे वडापाव नाही होणार, थोडंसं थांबून या. तर मग रोहन जाऊन आत्ता घेऊन आला वडापाव. तर तरी काढायला लागल्यात बाहेर. आणि मी काय केलं, म्हणलं आज वडापाव वगैरे आहे तर नाश्त्याला करावं असं वाटलं होतं सकाळी, पण नाश्ताच येणार होता म्हणून काही नाश्ता केला नाही. आणि यांच्या जेवणामध्ये असं म्हटलं की खिचडी करावी. तुम्ही आहे इकडं, मग मी उगाच आले इकडं. मी गडबडीनं आले ती खिचडी बघायला. म्हटलं खिचडीचं काय झालंय काय माहितीये बाई, म्हणलं रामकृष्ण हरी. मग काय तर करपायला नको ग मावशे. तर ही आपल्या आजी लोकांना म्हणजे सगळ्यांना भगुणं भरून अशी खिचडी केलेली आहे. टमाटर टाकले, बटाटा टाकला, हिरव्या मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत, जिरे मोहरी. आणि इकडं थोडंसं अजून काहीतरी लावले आम्ही, म्हणजे भात लावलाय. 2 महिन्याला केलाय. लुशी जुलीला सांगितलं होतं कलावती पशी पांढरा भात लावायचा म्हणून. आणि चुलीत काय घातले? वांग तोंडी लावायला 2 वांगे भाजी घातली काळी. तोंडी लावाय. हा बर, छान. हा ना, चांगले भाजले. बर चला आता वडापाव आलेला आहे आणि वरती घेऊन चालल्यात कलावती आणि रंजनाताई. उठा मग चला. हा, चुलीवर इथं सगळं चालू आहे. चल मावशे वरती. मला काय वाटलं माहितीये का, इथं कोणच नाही काय की. ते कुकर राहिला होता ना म्हटलं. हा, मला लय आठवण झाली सकाळ सकाळ. म्हटलं मॅडमच बाहेर काय नाही आले काय नाही. आज सकाळी दिवसभर मग घरात यायचं तुम्हाला बघायला, मी पूजा करत होते. हा, पहिलं तुम्ही बाहेर आले ना, तोंड दिसलं म्हणजे आनंद वाटतो मला. पण तुम्ही आज बाहेर चालले नाही. हा, कस काय करायचं मग हा बाहेर आलं ना, तोंड पाहिलं म्हणजे मला मी आज चांगलं वाटतं. पण आज आलेच नाही. मी आले, तुम्ही आलेच ना. मग काय आता म्हणू चला आपण दोघे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, एक झटका दिला म्हणजे तिला बरं वाटतं. बरोबर आहे का नाही? चला वरती जाऊ. वरी बरे आहेत का सगळे? काय म्हणते आपली लक्ष्मी आजी? सगळे चांगले. जुलाबाची गोळी दिली होती कलावती पशी. लय व्हायलेत ना जुलाब? लय व्हायलेत ना जुलाब? काय आता तिला खायला देऊ नका वडापाव वगैरे म्हाताऱ्या आजीला. हा, इथं काय नाही ना उघडा आता? काय नाही, सगळं झाकलं. सगळं झाकलेलं आहे ना. हे इथलं पण सगळं आजोबांना काढायला लावलं, कारण तुम्ही लोक आहे ना कुठं पण हात घालता इचुकिड्यात. म्हणून हे इचुकिड्यापायी मी आता एवढं सगळं इकडचं निर्मळ केले माहितीये का. कुठंही कसलीही सांद आणि कुठंही कसलंही उघडं ठेवलं नाही. उघडं नाही. या माझा भाऊ करते, आपण काय करावं. साईडला तर ऐकत नाही. तर 4 वेळा म्हटलं कपडे नेऊन टाक. ती म्हटली कालावती म्हणजे नको टाकू, भिजत ठेवली. मग काय नाही, त्याच्यामध्ये काय जाऊन बसलं, मग बसलं. तुम्ही हात घातला. म्हटलं भिजत कपडे आपले उकडल्यावर टाक. ऐकतच नाही. नाही, लय कपडे निघाले, लय अडचण निघाली. आता आता पण पण ऐकत नाही. कुठंच हात घालायचा नाही चुकिड्यात, कळलं? गाडी खाली म्हणजे ना आपण पोते आता पडे जरा घडी घालून व्यवस्थित ठेव. ती काय करते पांगून ठेवते, आका मारली वर निघून जाते. मग काय करू मी? राहू दे, जाऊ दे, चल वरती काय चला. का ह्यांना लय लक्ष ठेवावं लागते. असं आहे की कुठंतरी हात घालतात, कुठंतरी काय करते. दिवसभर माझं हेच चाललेलं असतं. कुठं काय पडले का, कुठं फिरालेत का, कुठं हिंडालेत का. त्या बाबळींचे सुद्धा फाटे मी काल त्या आजोबांकडून साळून घेतलेत. सगळ्या बाबळीचे फाटे यांच्या तोंडाला लागायला लागले ना, बसायला जातात. तर ती फाटे असे 2-3 तोडून घेतले. आणि इकडचं पण जरा आता इथं येतात आकडा टाकायला वगैरे ना, आमची ती लाईटच तोडून ठेवली. आता सगळ्या घराच्या पुढे अंधार आहे. वाशाने असं असं हलवतात त्या आकड्याला आणि त्या लाईटीवर मारलं आणि ते लाईट बिघडावून ठेवली. आता पूर्ण अंधार असतो इकडं खाली. मग असं वाटतं बाई आपली म्हातारी माणसं आहेत, इकडं अंधारात फिरतात इचुकिड्याचं.
त्यांना काही कळणार पण नाही, म्हणून इतकी भीती वाटते ना, सगळं बघून जिथल्या तिथं ठेवते तरी. रामकृष्ण हरी. राम राम. वडापाव सगळा वाढून इकडं ठेवलेला आहे आणि रामकृष्ण हरी चालू आहे. कशी आहे सगळ्यांची तब्येत? छान आहे. मी जरा वरती आले नाही आता. हा बघू बरं इकडं कृष्णाई काय म्हणते. बरी आहे? छान आहे. हा ह्यांना काय झालंय बघू बरं. तुला काय होतं ग? हा डोळ्याने काही दिसेना. बर आंघोळ फिंगोळ केलीस का नाही मग? दुखत आहे होय. ड्रॉप सोडू आपण डोळ्यामध्ये, औषध सोडू. हा काय होतं, आबाळ पण आलं ना, पावसाळा दिवस असेल ना, गुदगुद करत असतील तिचे डोळे. काय करावं, एकदा दाखवावं डोळ्याच्या डॉक्टरांना. न्यावंच लागणार आहे खरं सांग. ते डोळे चुळून चुळून बी करत असेल का मावशी? हा इकडची मंडळी काय म्हणतात? हा छान. छान आहे. हो. बरे आहे का सगळे? मस्त आहे, आनंदात आहेत. आणि हा एक एक वडापाव दिलाय. एक एक वडापाव नव्हता द्यायचा. कोणी मांडले हे? हो मी मांडलं. तर 2-2 वडापाव द्यायचेत आपल्याला. हो का? 2 पाव 2 वडे. ठीक आहे सगळ्यांना. वडापाव कसा आहे? गरम आहे. अरे बापरे, मी पण खाते. कुणा कुणाला आवडला? छान आहे. गरम गरम वडापाव चांगला आहे, मस्त मस्त आहे. लय मस्त. करावं तिला किती हसू येतंय. हा ते ठेक्यावर बोलती ग ती. पाऊस चालूच आहे वरतून. म्हातारी आजी नुसता पाव खायले का? काय करावं हिला. 2-4 दिवस गेले की दुखणं येतं. 2-4 दिवस गेले की दुखणं येतं. तिला खाल्ली ना जरा गोळी देते आणि डोळ्यात औषध सोडते, मग तिला जरा झोपू द्या. हा ठीक आहे. आकाबाई आवडला का? मी पण खाते ग बाई. आका लेज मय. मी पण खाणार आहे. खाते 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 मी पण खाते. तुम्ही बी खा वडापाव, आम्हाला बी आनंद वाटतो. आमच्या बरोबर खाल्ला. बर बाई खाते तुझ्या बरोबर. हा हाय की असं घेते तर थोडासा खाते. आता मला आनंद झाला. ठीक आहे. छान मस्त. आता तुम्ही काय खाल्लं. पावसात गरम गरम वडापावचा नाश्ता म्हणजे एकच नंबर काम. काय हा. आणि रोहनने सांगून आला होता की चांगल्या तेलामध्ये तळा. मग आमच्या आजी लोक आहेत म्हणून इथे एक मावशी घरगुती बनवते, तिच्याकडून वडापाव आणलेला आहे. तिला सांगितलं की खूप दिवसाचं असेल तेल वगैरे तर काही वापरू नका, अजून 2 रुपये जास्त घ्या, पण आमच्या आजी लोक खाणार आहेत आणि चांगलं द्या. तर त्याला लागतं हायजेनिक आणि तो स्वतःच असा आहे की त्याला सगळं व्यवस्थित लागतं. बारक्या दादाला आणि मोठ्या दादाला पण. तर त्यांनी सगळं बोलून सांगून आणलेलं आहे. काय वास वगैरे येत नाही ना? मीच करणार होते. हा मीच घरी करणार होते पण वेळ मिळाला नाही, नाहीतर असं घरी केलो असतो आपण. आहे का नाही? चांगले आहेत ना? तर गरम पण आहे. खावा खावा खावा. हो खाते 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 मी खाते. देते देते देते. चला तुम्ही कसा नाश्ता केला सांगा. आम्ही तर आज सकाळचा असा नाश्ता केलेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सगळ्यांचा दिवस असाच छान आनंदाने आणि छान खाण्याने जावा हीच चिंतामणीच्या चरणी प्रार्थना.